नमस्कार. पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार, पगारही वाढणार, वेतन श्रेणी एकत्रीकरणाचा प्रस्ताव. कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करण्याच्या हालचालींना आता वेग आलेला आहे. यासाठी 70 वर्षाची जुनी पेन्शन रचना बदलून वेतन श्रेणी एकत्रीकरणाचा प्रस्ताव कर्मचारी संघटनेने मांडलेला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती आणि पगारामध्येही मोठी वाढ होणार आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत आनंदाची कामाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर येत आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचना, महागाई भत्ता आणि फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल करण्याची तयारी सुरू झाली आहे. यामध्ये 7व्या वेतन आयोगातील सुरुवातीच्या 6 वेतन श्रेणीचे एकत्रीकरण करून फक्त 3च वेतन श्रेणी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. यामुळे पदोन्नतीत आणि वेतनातही वाढ होणार असून कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. सध्या श्रेणी 1 वरून श्रेणी 6 पर्यंत पोहोचण्यासाठी कर्मचाऱ्याला 15 ते 20 वर्ष कार्यरत असणे आणि 4 ते 5 प्रमोशन मिळवणे आवश्यक असते. श्रेणीची संख्या कमी झाल्यास कर्मचाऱ्यांची पदोन्नती वेगाने होईल. यामुळे केवळ पगारच वाढणार नाही, तर निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन आणि ग्रॅज्युटीमध्येही मोठी वाढ होणार आहे. काळानुसार आर्थिक परिस्थितीशी सांगड घालून महागाई भत्त्यात वाढ करण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आलेला आहे. तर पगारवाढीसाठी 10 वर्षाचा कालावधी आर्थिक परिस्थितीशी सुसंगत नसून त्यामुळे दर 5 वर्षांनी पगारवाढ करण्याची मागणी कर्मचारी संघटनेकडून करण्यात आलेली आहे.